वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा झाली। महादेवी हत्तीण पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जी याचिका करण्याचे ठरवलंय त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनतारानं घेतला आहे। आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलंय असं वनताराच्या सीईओंनी सांगितलं, अशी माहिती फडणवीसांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागानं निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनतारानं दर्शवली। तर वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली। महादेवी हत्तीण सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं याचिका करण्याचं ठरवलं, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनतारानं घेतला असल्याचं मला आश्वस्त केलं आहे। चर्चेदरम्यान सांगितलं की आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं। महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता। तर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे ट्विट आपण पाहतोय। कोल्हापुरातील नांदणी मठानजीक वन विभागानं निवडलेल्या जागेवर महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास सरकारला मदत करण्याची तयारी सुद्धा वनतारानं दर्शवली आहे। विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा सन्मान करतो असं त्यांनी यावेळी सांगितलंय। तर वनताराच्या सीईओंसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा पार पडली आणि त्या चर्चेनंतरचं मुख्यमंत्र्यांचं हे ट्विट।